विचारांना गती, कर्माला बळ. आता संशयाचं धुकं संपणार. मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, गेल्या काही दिवसापासून मनात चाललेली द्विधा मनस्थिती, स्वतःच्याच निर्णयावर होणारा संशय आणि आरोग्याच्या कुरबुरी यामुळे तुम्ही थोडे त्रस्त असाल. पण ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्यासाठी स्वतःची खरी ताकद ओळखण्याचा, आर्थिक प्रगतीची नवीन शिखरं सर करण्याचा ठरणार आहे. कारण 9 ऑगस्टला तुमच्या धनस्थानातील उच्चीच्या गुरुदेवांचा उदय होत आहे. 17 ऑगस्टला सूर्यदेव तुमच्या पराक्रम स्थानात स्वराशीत येत आहे. तुमच्या आयुष्यात आता आत्मविश्वासाचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही राशीचक्रातील तिसरी म्हणजेच वायुतत्वाची आणि द्विस्वभाव रास आहात. तुमचा स्वभाव कसा आहे? हजर जबाबी, बुद्धिमान, उत्तम संवादक, कम्युनिकेशन स्किल, एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळण्याची क्षमता, मल्टीटास्किंग, सतत नवीन शिकण्याची आणि जाणून घेण्याची उत्सुकता आणि स्वभावात कमालीचा जिवंतपणा. तुमची बुद्धी हीच तुमची सगळ्यात मोठी शक्ती आहे. नेमका हाच चतुर स्वभाव या महिन्यात तुम्हाला प्रत्येक कठीण प्रसंगातून लीलया काढेल. या महिन्याचा मंत्र आहे, फक्त विचार करून दिशा बदलत नाही, तर विचारांना योग्य कर्माची जोड दिली की कठीण ध्येय साध्य होतं. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत मंगळदेव, कारण 2 ऑगस्टला मंगळ ग्रह तुमच्याच राशीत म्हणजे प्रथम स्थानात पहिल्या घरात प्रवेश करत आहे. मंगळाचं हे गोचर तुम्हाला प्रचंड ऊर्जा, धाडस आणि रखडलेली कामं वेगाने पूर्ण करण्याची ताकद देणार आहे. 5 टाळायच्या चुका. 2 ऑगस्टला मंगळ तुमच्या राशीत येत असल्याने स्वभावात येणारा अतिउत्साह किंवा आक्रमकता, राग नियंत्रणात ठेवा. दुसरी चूक, 1 ऑगस्टपासून शुक्र 4थ्या घरात नीच राशीत जात असल्याने घरगुती सुखाच्या साधनांवर किंवा दिखाव्यावर विनाकारण मोठा खर्च करू नका. तिसरी चूक, 18 ऑगस्टला तुमचा राशी स्वामी बुध अस्त होत असल्याने महत्त्वाच्या करारांवर डोळे झाकून स्वाक्षरी करू नका. चौथी चूक, भागीदारीतील व्यवसायात पार्टनरवर शंका घेणं किंवा संवाद थांबवणं टाळा. 5वी चूक, गाडी चालवताना घाई गडबड पूर्णपणे टाळा. नियमांचं पालन करा. मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुमच्या धनस्थानात 2ऱ्या घरात उच्चीचे गुरुदेव असून 9 ऑगस्टला त्यांचा उदय होत आहे. गुरुदेवांचा हा उदय तुमच्या आर्थिक स्थितीला प्रचंड मोठी गती देणार आहे. प्रदीर्घ काळापासून अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. बुध 5 ऑगस्टला कर्क राशीत आणि 22 ऑगस्टला सिंह राशीत जाणार आहे. 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्याने समोरच्याच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या. वाणीत गोडवा आणि मनात स्पष्टता असेल तर लक्ष्मी स्वतः चालून घरी येते. कौटुंबिक वातावरण आनंदाचं राहील. 17 ऑगस्टला सूर्यदेव तुमच्या 3ऱ्या घरात पराक्रम स्थानात स्वराशीत येत आहेत. सूर्यदेवांचं हे अत्यंत बलवान गोचर तुमच्या पराक्रमात आणि हिमतीत प्रचंड वाढ करेल. या महिन्यात नोकरी किंवा व्यवसायानिमित्त केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. लहान भावंडांशी असलेले संबंध सुधारतील, त्यांच्याकडून सहकार्य लाभेल. 1 ऑगस्टला शुक्र तुमच्या 4थ्या घरात कन्या या स्वतःच्या नीच राशीत प्रवेश करत आहे. शुक्र चतुर्थात सुख कमी करतो असं नाही, पण तो नीच राशीत असल्याने घर किंवा गाडीच्या संदर्भात काही अचानक खर्च उद्भवू शकतात. आईच्या आरोग्याची किरकोळ काळजी घ्यावी लागेल. 5 ऑगस्टला बुध कर्क राशीत असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहील. विद्यार्थ्यांसाठी 5 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यानचा काळ अत्यंत उत्तम राहील. राशी स्वामी बुध ग्रह सिंह राशीत असेल, ज्यामुळे बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये 2 ऑगस्ट नंतर राशीतील मंगळामुळे जोडीदारासोबत किरकोळ वाद होऊ शकतात. शांततेने विषय हाताळा. विवाह इच्छुकांसाठी 9 ऑगस्ट नंतर गुरुच्या उदयामुळे विवाहाचे योग जुळून येतील. विशेषतः कौटुंबिक ओळखीतून चांगली स्थळं येतील.
मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, जेव्हा एखादी समस्या समोर येते तेव्हा तुम्ही बुद्धीचा वापर करून मार्ग काढता की भावनेच्या आहारी जाता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्याच्या दृष्टीने राशीतील मंगळामुळे शरीरात उष्णतेचे विकार, डोकेदुखी किंवा रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या. शांत मन आणि निरोगी शरीर हे माणसाचं खरं वैभव असतं. 9 ऑगस्टला गुरुदेवांचा उदय होत आहे. जुन्या कर्जाचं ओझं कमी होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जातकांना 9 ऑगस्ट नंतर नशिबाची उत्तम साथ लाभेल. विरोधक नामोहरम होतील. 17 ऑगस्टला पराक्रमातील सूर्य तुमच्या कार्यक्षेत्राला एक नवी दिशा देईल. नोकरीत तुमचं वर्चस्व वाढेल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. व्यावसायिकांसाठी ऑगस्टचा महिना धाडसी निर्णय घेण्याचा आहे. 2 ऑगस्ट नंतर मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या व्यवसायात नवीन कल्पकता येईल, ज्यामुळे ग्राहक वाढतील. मिथुन राशींच्या ज्योतिषप्रेमांनो, महाभारतात भगवान श्रीकृष्ण हे पांडवाचे दूत आणि उत्तम संवादक बनले होते. त्यांनी आपल्या बुद्धीचा आणि वाणीचा अचूक वापर करून अनेक कठीण प्रसंग हाताळले. मिथुन रास ही श्रीकृष्णाच्या याच बुद्धीचा आणि चाणाक्षपणाचा अंश दर्शवते. ऑगस्ट महिन्यात जर ग्रहांची थोडी उठापटक असली तरी तुमची तीच बुद्धी आणि चतुर संवाद तुम्हाला प्रत्येक संकटातून विजयी करेल. प्रिय भगिनींनो, 4थ्या घरातील नीच शुक्राच्या गोचरमुळे घरात अंतर्गत बदलावर किंवा सजावटीवर बजेट बाहेर खर्च होऊ शकतो, त्यावर नियंत्रण ठेवा. 17 ऑगस्ट नंतर सामाजिक क्षेत्रात किंवा नोकरीत तुमच्या आत्मविश्वासाला मोठी दाद मिळेल. मानसन्मान वाढेल. राशीतील मंगळ आणि वक्री शनीच्या दृष्टीमुळे ज्येष्ठ नागरिकांना सांधेदुखी किंवा उष्णतेचा त्रास होऊ शकतो. प्राणायाम आणि वेळेवर आहार घेतल्यास प्रकृती उत्तम राहील. ऑगस्ट 2026मधील सर्वात मोठे शुभ संकेत म्हणजे 9 ऑगस्टला धनस्थानात 2ऱ्या घरात होणारा उच्चीचा गुरुदेवांचा उदय. 17 ऑगस्टला सूर्यदेवांचं 3ऱ्या घरात स्वराशीत होणारं आगमन. महिन्याचा उत्तरार्ध तुमच्या आर्थिक प्रगतीचा सुवर्ण काळ असेल. बृहत जातक आणि फलदीपिका या ग्रंथानुसार जेव्हा मिथुन राशीचा सप्तमेश आणि कर्मेश असलेला गुरु धनस्थानात उच्चीचा होऊन उदित होतो, तेव्हा अखंड लक्ष्मी योग आणि ज्ञानवृद्धी योग निर्माण होतो. ही स्थिती दर्शवते की जातक आपल्या ज्ञानाचा आणि बोलण्याच्या जोरावर या महिन्यात मोठी संपत्ती निर्माण करू शकेल. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश समजून घ्या. 1ल्या घरातील मंगळ सांगतो, ऊर्जेचा वापर राग व्यक्त करण्यासाठी नाही तर कर्मासाठी करा. 4थ्या घरातील नीच शुक्र सांगतो, बाह्य सुखापेक्षा कौटुंबिक शांततेला जास्त महत्त्व द्या. उदित होणारे गुरुदेव सांगतात, सत्य आणि संयम कधीही अपयशी ठरत नाही. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे ऑगस्ट महिन्यात मीडिया, लेखन, IT, कम्युनिकेशन, बँकिंग आणि सल्लागार क्षेत्राशी निगडीत असलेल्या जातकांनी 17 ऑगस्ट नंतर नवीन करारांवर काम सुरू करावे. यश नक्की मिळेल. स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणं बंद करा, कारण तुमचे विचार तुमचं नशीब घडवत असतात. लाभेश मंगळ थेट तुमच्या राशीत आल्यामुळे तुमच्या इच्छापूर्तीला गती येईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होतील. परदेश प्रवासाचे किंवा परदेशी कंपन्यांकडून नोकरीचे योग 22 ऑगस्ट नंतर अधिक मजबूत आणि फलदायी होईल. स्कोअरबोर्ड: पैसा 10 पैकी 9, प्रेम 10 पैकी 7, करिअर 10 पैकी 8.5, आरोग्य 10 पैकी 7, कुटुंब 10 पैकी 8, भाग्य 10 पैकी 8.5, मानसिक शांती 10 पैकी 7.5. शुभ दिवस: 6, 15, 24 आणि 30 ऑगस्ट या दिवशी महत्त्वाची कामं करा. सावध राहण्याचे दिवस 1, 2 आणि 18 ऑगस्ट या दिवशी रागात आणि घाईघाईत निर्णय घेणं टाळा. उपाय: दर बुधवारी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण कराव्या. गणपती अथर्व शीर्ष वाचावे.
दुसरा उपाय 9 ऑगस्टपर्यंत दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमहा या मंत्राचा जप करावा. तिसरा उपाय राशीतील मंगळाच्या शांततेसाठी गाईला हिरवा चारा किंवा मूग खाऊ घालावे. ग्रीन ॲव्हेंच्युरियन ब्रेसलेट वापरल्यास बुद्धी आणि निर्णय क्षमता अधिक तीक्ष्ण होईल. मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, लक्षात ठेवा, वाऱ्याचा वेग कितीही असला तरी तो योग्य दिशेने वळवला की जहाजाला किनाऱ्यावर घेऊन जातो. 17 ऑगस्टनंतर तुमच्या आयुष्यात प्रगतीची आणि आनंदाची एक नवी पहाट उजाडणार आहे. ग्रह दिशा देतात, पण त्या दिशेने चालून यश मिळवणं हे तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.